नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र सरकार देशपातळीवर विविध शेतकरी पिकांचे आधार भाव जाहीर केले. त्यांच्यामध्ये त्यांनी जी वाढ केलेली आहे किसान सभेच्या वतीने त्या वाढीमध्ये स्वागत करणार आहे. म्हणजेच की वाढलेल्या भावाच्या प्रमाणे खरेदी होणार का? हा खरा काडीचा मुद्दा आहे. सोयाबीनचा भाव मागच्या वेळी सुद्धा काही प्रमाणात वाढले होते. प्रत्यक्षात जितकी खरेदी शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे ती झाली नाही. मुदतीत वाढ करून सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतकऱ्यांकडून राहिलेले, त्यांच्यामुळे जे भाव वाढायला पाहिजे ते प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो सोयाबीनचा मिळाला नाही. कापूस सोयाबीन जी मुख्य पीक आहे ती सरकार पुरेशा प्रमाणात आणि विहित मुदतीमध्ये जोपर्यंत खरेदी करत नाही आणि त्या मुदतीत बंधन न लाता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भाव जोपर्यंत मिळत नाही, या भावात बाजार भावामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत ही खरेदी सुरू ठेवण्याचं आश्वासन आणि हमी भाव जोपर्यंत सरकार देणार नाही, अशा प्रकारे कागदावर वाढलेली भावाला काहीही अर्थ नाही. ही किसान सभेची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून सरकार वेगवेगळ्या प्रकारचा शेतीमाल आयात करणार असून तूर आयात करून स्वतःचा बाजारामध्ये भाव पडणार आहे. दुसऱ्या बाजूला मात्र आम्ही अशा प्रकारे तुरीला भाव जास्त वाढवून दिला आहे याचं क्रेडिट घेणार आहोत की काही अर्थ नाही. सरकारने आयात निर्यात धोरण अशा प्रकारे घ्यावी की बाजारात सरकारची खरेदी इतक्या प्रमाणात आणि इतक्या दिवस करावी जेणेकरून परस्पर बाजारातच सरकारने जाहीर केलेल्या बाजारभावापेक्षा किफायतदार भाव देणाऱ्या मिळेल. त्या प्रकारची हमी जर सरकारने दिली असेल तर या वाढीला अर्थ आहे. अन्यथा बोलाची कडी बोलाचा भात याशिवाय या वाढीला कोणताच अर्थ राहणार नाही. धन्यवाद.